बाई असा प्युअर उसाचा रस मस्त गटगटते. पण आपण काय पाणी नसतो टाकीत, फक्त थोडा ना बर्फ जास्त घालायचा. बर्फ घातला का गिऱ्हाईक वाढलं. आता 20, 40, 50, 60 अर्धा बर्फ ना अर्धा पाणी. चल शांताबाई होऊन दे जोरात सुरू. चला बाई शांताबाई तर नवीन बिझनेस चालू केलेला दिसतोय. शांत काय विषय? अगं सुने गाडी घेतली सारखा चरक घेतला चरक नवीन. हा वय हा. म्हणजे त्या तिकडं त्या संगीताबाईनी पण टाकलाय आणि लगेच तिने टाकला म्हणून लगेच तू पण टाकला काय? मग नको का मग एकमेकांना बघून मग नवीन सुरू करायला. ते अगं बाय बैल मारेल बरं का अगं नाही तुमचा. मारे, थांब रे भाऊ थांबतेस. तेच थांब शांत आहे? माझी मैत्रीण सुनी. तुझं तर लय ऐकत आहे ते गप्पच बसलंय. बैल सुद्धा ऐकतो माझं माहितीये का. हा थोड थोडीच बैल ऐकत बरोबर हा. आहे. लय चांगलं बरं का. मला आधी वाटलं की गावामध्ये अशीच अफवा पसरली पण तू तर खरंच बाई टाकली गाडी. चांगलंय. अगं, लय पैसे लागले असते. अगं मरणाची पैसा लागला माहितीये का. तरी किती? मग गाडी घेतली मी 1 लाखाची गाडी. क्वार्टर थोबड तोडची काय म्हणते? 1 लाखाची गाडी. 1 लाखाची पुरे 1 लाख कॅश मोजून दिलाय मी. आयुष्यात बघितले नसते 1 लाख. काय म्हणते? चांगलं आहे म्हणलं. तुला प्यायचं खरंच बघ देशील तर पेन ना. का नाही प्यायचे? नंतर पाहिजे तुम्हाला. तसं काय नाही आपलं. मला वाटलं आधी म्हणते की एखाद्या मैत्रिणीला फुगट देती आणि लगेच दे चल काढ. ते फुकटचं आहे ना ते घरी जाऊन ते जेवाय खावायचं ते घरी जाऊन असतं. या असं धंद्यावर नसतं येतं. बरोबर हा. शिकली तू शिकली. मग तुला काय गाडी शिकली. भेटली? हा शांत नाही नाही दे मग एखाद चांगलं चल. तू उठ बैल मारीन तुला. मला काढू दे रस. बघ म्हणजे मारला बायला दे पैसे दवाखान्याला. बर बाई काढ बघत आहे ना किती कामाची आहे. कुठे ठेवलं ग मी ते ऊस. इच्छा ना आता सुनीच्या उरवर झालं बाय मला. काय येत थांब रे, थांब, काय येत का नाही हिला? सुने बस तिथं. तुला ताजा रस देते मी. अरे बापरे तो खरंच शिकली. अगं येत आहे का? अगं मला पाहून बैल पळतो सणा सणा. निघला का? अगं निघला दम खाय जरा. अगं हळू हळू. ते तुला घाबरत आहे का नेमका काय करू राहिले ते समजा नाही. अगं थांब सुने नवीन आहे शांताबाईचा बिझनेस. बैल पळून जायला दिसतोय. अगं उलटा कुठे पलीकडून? अगं माहित नाही का ती असं काय. पार डोक्यावर लागली ही. नवीन खोललाय खरं. चला सुने थोडं नाव काय याच? मल्हार. अरे ते ऐका ना बाई तू बघ तू मल्हार पुढे चाल. हट. हिचं ऐका ना. मल्हार. मालकीनीचं ऐक नाही म्हणल्यावर काय कामाचं ते होय? मल्हार चल. चल मल्हार होय पुढे चल ना. या सुनीला आहे ना बर्फ टाकून दस देते गाड्या तिला. तशी मला सुनी ना चिकट आहे. पैसे द्यायची नाही. रोज चोकानी फुकटी सुनी. हे बघ सुने असा भारी ओरिजिनल रस आणला मी तुला. जीवा भावाची मैत्रीण आहे तू माझी. पण काही का नाही म्हण उन्हाळ्यामध्ये एक तर रसाला ना गिरायकले असते आणि तुझे डोकं चाललेलं आहे ना ते एकदम भन्नाट चाललेलं आहे. जबरदस्त डोकं आहे आपलं. मग पण मला हे कळा नाही हे डोकं तू नाही. मग तसं पण आता ती संगीताबाई तिने गाडी चालू केली तिचं बघूनच तू हे सगळं कुठं नाही केलं ना. मग लोकांचं पाहूनच करावं लागत. जे लोक करते ते आपण सुरू पण करायचं. आता तिच्या पण पोटावर पाय पडला का नाही? पडला तर पडला तिचं काय येऊ. मला लाख रुपये रोजचा धंदा होतो माहिती किती? 1 लाख रुपये. ऐक ना मला एक कामाला घे ना. थोड्या बशा पिशा धुईन ग्लास धुईन टेबल बिबल पुसून देईन. नको 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 मला जास्त पगार नको फक्त 10,000 दे. नको बाय तू देशील मा पावडर पाय. मी दिला तिचं पाहून पावडर पाय. आता तू देशील मा पावडर पाय. कशाला ते उगाच घेण्या देण्याची. रस पे गपचिप ग बस थोबा तोंडाची ते रस. कडूची मला कसली आईची कामाला खायची. कडूची लिंब नाही आमच्या घरात. कडू लिंब नाही आमच्या घरात. पण हा आता तू तर पैशावाली झाली बाई. एवढा पैसा रोजचा म्हणल्यावर काय विषय आहे का? रोज एवढे पैसे माझ्याकडं एवढ्या नोटा बाप मोजायला तुझ्याकडे हे नसेल. फुल एन्जॉय. आणि असं आहे ना टाइमच भेटत नाही मला कुठं जायला यायला. कधी बिझीच असती शांताबाई. हे बघ ही खुर्ची बघ. कधी बसले तर अशी खुर्ची शांताबाई. हे रस कमी आणि पाणी पाणी कमी लागत. अगं रस दिला. अगं तुझ्या समोर ताजा रस काढला सुने. ताजा काढलाय पण हे पाणी कमी लागत आहे. थोडासा एवढा टाकला एक बरोबर पांचट जार लागू राहिलाय ते. अगं येडे त्या तोंडाला ऊस चांगला नाही आणला तू. ऊसच चांगला नाही आणला तू. खराब ऊस भरलाय मला लोक सांगू मला दुसरा बनव पण
अगं पे येडा न करू पे दर भारी रस आहे. अरे आपल्या गावातले नमुने आलेत होय. बघितलं का इकडं किती गिराईक थांबले मला बघ. माझ्या रसाला पाहिलं का कशी गर्दी फुल गर्दी असते आपल्याकडे फुल. काय बाबूराव काय शांती आहे? काय चाललंय? धंदा टाकला का धंदा? धंदा लय भारी चालत माझा उसाचा. माझा नाव शांता, मी करते उसाचा धंदा. रोजचा ₹1,00,000 धंदा. ऐका बाबू शांताबाई मग आईला विषयाला आवड करून टाकलं. गंभीर आहे विषय आता आपला गंभीर. ₹1,00,000 सोपं आहे. आपली बरोबरी कोणीच करू शकणार नाही या पूर्ण गावात. आडीवर आडी टाकली मग शांता आता पैसा वाढला म्हणल्यावरती आडीवर आडी येणारच. पण किंमत आहे ना मला तुमच्या संग चांगला बोलत आहे ना. कोणाला टोप्या घालून चुना लावून तो टाकलं. हा टाकलं काय बाबा आता चुना फिना काही नाही मा मेहनतचा पैसा आहे. तिनं लोकांच्या उधारी घातलेल्या त्या टापा देता येते रोजचा ₹1,00,000 धंदा. अरे पैसे कोंबड्या खात नाही पैसा पैसा करतो. मध्ये बोलत राव. मग हायचे पावर वाढला शांताबाईचा आता. अरे लोकांच्या उधारी तू आधी अरे देईन बाबूराव बस तुला प्यायचं का ऊस? रस पाहिजे असतील काय? रस पण नाही शांती रस पण काय धंदा लावला असतो काही नाही शांती. अरे पैसा जेवढा झाला ना त्याच्यामुळे येड लागायची भारी आहे. लहान तो हारून गेलोय. दोन कामाला आहेत माणसं ते म्हणते माणूस ते बघ एवढे गिराईक 2 माणसं कामाला येत आणि ही मस्त आयुष मध्ये शांती आहे. 2 गाडी ठेवले तो. पण काही काय नाही म्हणा ना ती माझी मैत्रीण आहे तिने तिच्या हाताने रस काढला आणि मला दिलाय. मग आज का जीवा भावाची जीवा भावाची. पैसे नाही का तुमच्यावर? घेईन बरोबर मी. माय मैत्रीण भलं मी भलं पाहिजे का काय रस मग का जाऊ देते दम काढ राहिला माझा गडी ते रस. एक काम कर रस नको पण मला काही असलं तर देतो इकडे ₹200 मारून तरी येतो. ए पैसे फिशे नसते देते शांताबाई कोणाला. तुपला धंदा लय झालाय. बावराव पैशाचा उन्हाळ्याचं उसाचा रस प्यायचा 90 आणले ना तर गपकेन जाशील. नाही आता शिरळ पडाय आता वहिनी लय शिरळ आहे बघितला का शिरळ. हिच्याकडे 200 नोटा वाटतंय बंडलच आहे. अरे कावड्या जात्या ते दिवसा ढवळ्या पेल्यावर शांताबाईकड खाली पडली का काय एखादी नोट? आमच्या उद्या थोडं देऊन टाकलं असं तर बरं होऊन जाईल. देता येते नंतर मिरच्याच्या खायला 2 मिनिटाचा 2 मिनिटाचा गल्ला बघ ह्यो गल्ला पाहिलं का. आईला लय पैसे ओली झाली. आम्हाला दोघांनी इथं कामाला ठेव ना. हा तुम्ही नको माझ्या पावडर पाहिजे दोघं नको मला रस प्यान घरी निघायचं कडाकडाने. एक काम कर 200 ती मला जाऊ दे. त्यासाठी तू म्हणला काय किती पैसे आले किती धंदा तुला काय करायचं? त्याला ऊस नाही दी बाबा. हा ते नाही जमणार. उसने मिली का पेशीन तू वहिनी सांगा ना. मा आता काय नाही आता मी काय बोलणार. मैत्रिणी तुमची माझी उधारी दिली नाही अजून. हे पा 2 मिनिटाचा धंदा बाकी त्याला ₹4,200. आम्ही गाडी टाकूय का आपण पार्टनरशिप मध्ये गाडी टाकायची का? हा टाकू ना ही पलीकडून टाकू तिकडे पलीकडे. जर या शांताबाईच्या पोटर पाय दिला तर मग इतकं वाईट कोण नाही सुने. नाही मी असं बोललो तुला जातो लगेच. निकिता चल जोरात धंदा रे तुला. शांताबाई निकिता खरंच गाडी टाकली काय? म्हणजे तुम्हाला पण खबरी आलं वाटतंय. आलं ना हे काय खरंच टाकली ना मी तेच बघायला आलते. एवढे पैसे 2 मिनिटाचे ₹4,200 2च आणि एका दिवसाला 1,00,000 ₹1,00,000 रोज छापी. आपल्याला ठेवून घ्या ना म्हणा. नाही तुम्ही नको माझ्या पोटर पाय द्यायला कुणीच नको मला. बस बस का निकिता बस 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 बस. यांना सगळ्यांना एक एक रस काय पाजायचं का नाही? बाजू काय पार्टी बिर्टी आहे का नाही मग? आता पार्टी आता काही गरज दिला सुमीला ती पिडली नाही. आम्हाला द्या ना ₹500 रोज. मग रस आलाय सुनेत वाटलं रसील द्या अर्धा. उष्ण पाहिजे ती का आता ते मुंडक्यावर पाय द्यायला लागलं बाबूराव माग. नाही पडतान मोडत गंबर. हे बाबूराव खुर्च्या आपल्याकडे खुर्च्या शांताबाई काय गरज नाही आता. तुला गिराय गाल्यावर दुसरं मग त्याला आहेत का खुर्च्या? हा पडशील बरं असं शांती. अरे उन्हातलं रेन माझ्यावर बाबा द्यावं लागतं ना वाटातून दवाखान्याला ये खाली. बस होती ना इथंच. काय पेंटर काय चाललंय? चांगलंय कोणी रस लय गोड आहे का? गोड कसला आवडीने पिऊ पांचट राहिले. एक नंबरचा पांचट असं वाटतं त्याच्यामध्ये लिटरभर पाणी वतलंय नुसता बर्फ टाकलाय अजून काही नाही. काय झालं पेंटर? तुम्ही तर लयच आवडीने पिता लय का? गोड आहे म्हणलं लय गोड हा, गोड आहे. आहे. रस म्हणजे ऊस आहे ना असा इम्पोर्ट केलेला आहे इम्पोर्ट ऊस. आम्हाला पण दोघांना तसं कसं आहे ना शांताबाई कडू आहे पण रस गोड आहे वाटतंय शांताबाई गोड, रस गोड आणि तुम्ही कडू काय? आम्हाला वा दोघांना वा वा हे बरोबर आहे. आता शांताबाई बिझनेस वुमेन होणार आहे, होणार.
हात पाय दाबा कोणतरी 500 रुपये आम्हाला कामाला ठेवणं. सरकारची उणार झाली शांताबाई. शांते ऐक ना, कामाला ठेवणं ग आम्हाला. हे बघ यो झाडू मारीन, ये थोबड तोंडाचं काळा, हे झाडू मारीन मी. हे धुईन, कप धुईन. हा कप नाही ते गलास धुईन. मी ऊस आणून देत जाईन. हा ये ऊस आणि ही काय करेन माहितीये का, ही टेबल पुशीन. राहता मग कामाला. जास्त पैसे नाही, फक्त 5,000 महिना. 5,000 नाही 5 सोड माहिती एवढं 5,000 महिना. 1,00,000 दिवसाला कमवती ती. 500 रुपये देईन शांताबाई आरामशीर. चल रोजचे. मला काय म्हणलं तुम्ही? काळ्या हॅलो, आता शिकटूक पेटली का? हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, बरोबर हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. चुकलं बाबा. 1 रुपया नाही कमीत, पण तू गाणं लय भारी म्हणतो. याला ठेवून घ्या ना मग शांताबाई. पहिला ठेवलेला आहे मी कामाला. त्याच्यामुळेच एवढं वर डोक्यावर बसलाय. खुर्ची घ्या, चल या इकडून. नाही बरं आहे मी इथं दादा. हा का बशीच राहील. आपण नाही गाणे म्हणायचे, मग ठेवीन वाटतंय. हा म्हणजे गिऱ्हाईकाला काय गाणं म्हणत असन. पेंटर तुम्हाला ठेवीन मी. गाणं येतात भारी. नाही येत मला. मग काय कामाची राहत नाही. पेट्रोल तुझी नाही जमणार आपलं. मग मला व्हायला राहीन मी फक्त ऊसात. ऐक ना शांते, ठेव ना ग आम्हाला कामाला. ठेव ना ग. पाहिले मी पण नलडाई धावीन. हा म्हणजे डोकं धावीन दुखल्यावर ग. तुला जर पैसे मोजता नाही आले तर ही पैसे मोजून लय शिकलेली. गेले लय शिकलेली आहे. शांती मोठा खाली या शांताबाईची काय आयुष्य बघ. 2 ठेवल्यात आता. ऐक ना, ठेव ना तेवढं कर काहीतरी. काय करायचं 500 रुपये रोज द्यायचे. कुठं जड जाणार आहे तू, एवढी मोठी बिझनेस वुमेन. बघ ना काहीतरी कर ना. मग ठेवेन ना. मग काय आम्हाला तुम्हाला 4,000 रुपये महिना. चला होऊन द्या. हा जाऊ दे ठीक आहे, पण चला एकदम झाडू घ्या. उन्हाळ्यात काही काम भेटत नाही. एकदम बैलाच मागं पळा. चला काम करा. चला या बटापट. चला सर पेंटर लगेच इतक्यान गो. शांती बस बाबूराव तुम्हाला बस चल. अगं बाबू मा तुपल्या पैसे काय बाबूराव कस काय कामाला जपावल्या. आईला शांती तुला लय डोकं आहे रे. हा लय हुशार आहे. खरंच लय डोकं आहे तुला. मी म्हणलो तर अशीच आहे थोडी मेंटल. अरे हसू नको लय. मेंटल दिसते काय येड्या. नाही बरी तू लय भारी आहेस. सुनीला झोपावलं कामाला, निकीला कामाला, पेंटरला कामाला, तिघाला दिलं झोपून. तिघाला दिलं झोपून. काय शांताबाई, राम राम. साऱ्या गावात चर्चा चालू आहे. शांताबाईने ऊसाचा रस टाकलाय म्हणे लय भारी. लय भारी. आणि लाखाची गाडी घेतली मी ठेकेदार. लाखाची. मला रावानं म्हणलं पहिला रसच पिऊन यावं लागेल. काय घे ना. लय भारी. पिऊन तर पाय एखादा गोट ओरिजिनल शांताबाईचा रस. अर्धा वय अर्धा राहिला. पेलेलाच नाही. नाही काय ठेकेदार तुम्हाला उष्टा रस देईन मी. कोणाचा बरोबर पिऊन पा. पाण्यावर निघून लागतोय दादा. पाणी कशाचं आहे त्याच्यात. लिंबू मारल्यामुळे दिसू राहिला तसा. निम ऊसाचा रस निम बर्फ तर नाही ना. बर्फ काय नाही ठेकेदार. तुम्ही जवळचे माणसं आहे आपल्या. तुम्हाला कसं काय पशीन मी सांगा बरं. मला माहितीये शांताबाई लय चालू आहे. चुना लावते तसं रसाला चुना लावला. आता घरदारी भांडायचंच का आपल्याला. भांडायचंच का. प्रेमान राहायचं नाही तुम्हाला. भाऊराव बघ ते आपले उष्णे दिलेले. कोणचे माग नव्हते दिले का उष्णे. आता ते झालं गेलं गंगेला मिळालं. कशाला आता हे धंदा मला तर ऐकायला आलंय लाख रुपये दिवसाला होते म्हणलं. चला म्हणलं निदान आपले पैसे भेटते रस प्यायला भेटत. अहो दिवसाला नाही मी महिन्याला 2.5 लाख रुपये घेते. पण सांगावं लागत लाख रुपये घेते म्हणून. कारण हे लोक आहे ना माझ्या पोटर पाय देते माहितीये का. मग दोघाचा मग आता तू नाही म्हणलेस का मला नाही ठेवलं का तू आता. हा तुला ठेवलं का मला. बरोबर काय एकच पैसे आहेत का. मग बाबूराव आपल्या जवळचं माणूस आहे बरं का. एकदम जवळचं आहे बाबूराव. एकदम जवळचा. हा तिने सांगितलं होतं मला. होय रे. तर म्हणलं चला रोडने चाललो होतो दिसलं. आता येऊच काय नसतं. रस काय शांताबाईचं नाही. सरक फिरक बाबूरावचं माझं अर्धा आहे. दोघात घेतलं. दोघात आहे आमच्या. तो माझा म्हणल्यावर हा मग बोर्ड बनवून घेऊ आपण इथे भारी डिजिटल बोर्ड. काय चाललं बरं आहे का. हा का प्यायचं काय रस केलो ना. आता तुम्ही कुठे गेलते ठेकेदार. दिसतच नव्हतं तुम्ही गावाला. हा का
बायको सोडून गेलते का हा घेऊन गेलते संघ होते काय आला संग ठेविता बायकोला तुम्ही येडण करता गाड्या फिरायला गेलो म्हणजे मॅडम ते म्हणलं त्याला मारू म्हणजे कोणाला मारू अगं बैलाला मार सुने बैलाला नाही मारीत मग बैलाला नाही मारीत मुक्या जनावराला नाही मारीत कोणाला ये पा शांताबाईच्या नोटा बघा नुसतं नोटच काढ. ये बघा धंदा पा पाहिला का 4,200 रुपये दर रे चल मॅडम गिराय दर 200 इकडून या ना तिकडं पैसे दिले मग जवळचा माणूस आहे आपल्या जवळचं गिराय का ए, सुट्ट्या सुने. नोटा देते का 200च देते इकडं. काम करू राहिलं ना आता हे बघ इथे ऊस आणले ते बरोबर आहे ना टाकू का डोक्यात कुणाच्या डोक्यावर डोक्यावर घेत ओ पेंटर बिचारले काय तुम्ही बरोबर आहे का ते ऊस त्याच्याच रस काढायचंय भारी रस काढा जावा पुढं चला बेस्ट गाडी एकदम भारी आहे तोंड नाही पाहिजे तोंड आणि मी जवळ इकडे घोंगायचं रे पुसायला चला टेबल फिबल सगळं साफ करायचं हे निके, हे काय पुसायचंय काय पुसायचंय ये समोर टेबल टेबल वय मला पुशिती का हा मला पुशिती ते काय ना ते- आपण केल्यावर नाही दिसू राहिले मी माय कशी दिसते तुला काय मालकीण करायचं म्हणल्यावर असं भारी मुकळं दिसायला नको का काय झालं सांगा मला. हा खोळायला करू राहिले तू अशी वराडल्यावर कसं काय गिराईक लागायचंय तुला हो, सांग अरे हे काय हे कामाला ठेवलं मी आणलं अरे बाबूरावला अरे मारू राहिले तुला का तोंडिया बसीन तुला मी काय झालंय बसला ना ते ऊस गालावर ए सोड पेंटर कामाला ठेवलं ना भाई इकडे चल हे बुडा इकडे शांती आहे. तुमच्या शांताबाईच्या काय गोळ्या संपल्या का अशी कोण करते एका एकीच अरे अशी वरडल्यावर आरडल्यावर गिराईक असं गिराय घेईन का पळून जाईन बस ना. इथं, बस खाली ए निके पुसून घे टेबल चल चल टेबल चल पुसून चल घे रे. पुश टेबल चल पुश टेबल चल अरे बिघडलीस का काय हिच्याकडे पैसे आलेत ना म्हणून मी हा, टेबल बरोबर. पुश टेबल निके टेबल हा. पुश चल 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 पुश टेबल. कामाला ठेवलं कामाला कामाला ठेव सुने हा नाही मा पगार चालू आहे पुढं वय पुढं 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 वय पुसला. सुने झाडू मार मी चल काम करते मॅडम हा चल चल मी चल काम करते मॅडम नीट पुस नीट निके नीट पुस नीट 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 पुस चल कमून नीट अशी पुस, आठवण चल 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 इडली वडा सांबर अगे रसाचं आहे माझं मग काय पाण्यात घालते का तू पाण्यात सुने रस आहे रस रस इडलीच्या दुकानावर कामाला होती का अगं तू पहिली इडली सांबार वडे भजे किती असतील सुने त्याच्यामुळेच म्हणती हा, गाडी होती डोकं एकदा. ठिकाणावर ठेव ना ठिकाण्यावर शांती आहे. याला एक या मला, या म्हाताऱ्या, तिकडं. सोड, सोडूस. ए, सोड नंतर, सोड. घालशील डोळा चला चला कामाला लागा कामाला ए झाडू बिडू मार पैसे भेटते ना संध्याकाळी लगेच पैसे हे काय नोटा आहे हे काय दिसतंय लगेच नोटा हा चला चला लागा कामाला बरोबर आहे मॅडम आम्ही सगळं तुमचं काम ऐकणार टेन्शन नका घेऊ ए शांताबाई धंदा किती झाला काय भानगड काय आहे? धंदा हा धंदा वय झाला ना 4,000 रुपये. अहो पैसे दे ना जमा करून घे तुझे 100 रुपये रोजाचे 100 रुपये झाले तुझे रोजाचे 100? हा 100 म्हणजे कामाला आहे बाई. हा मग कामाला नाही पाहिजे काय नाही हो. दुकान आमच्यावालं आहे तुमचं दुकान आहे मग तुम्ही मालक आहेत अहो मला म्हणजे काय आपल्याला आता हे पैसे बंडल पाहिले का बंडल हे केवढ्याचा धंदा झाला आजचा हा बरोबर आहे तुम्ही मालक मग ही कामाली आणि आपण कवाजीला ही आपल्याला हात पाय दाब मुठ का दाब आता थोडं दाब ना हात नाही तू अशी नाही ऐकायची आता नाही तू आता तू गेली कामा तू चार चला चला अरे धरा तिला